नांदुरा शहरात न्यायालयाच्या इमारतीसाठी जागा आवश्यक असल्याने न्यायालय प्रशासनाने येथीलच अजाबराव देशमुख यांच्या मालकीची जागा भूसंपादित केली। त्यासाठी त्यांना मोबदलाही देण्याचे ठरविण्यात आले। यामध्ये योग्य मोबदला मिळाला नाही म्हणून अजाबराव देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख यांनी न्यायालयात मोबदल्यासाठी प्रकरण दाखल केले होते। या प्रकरणावर निकाल देत 2015 साली 2,01,00,000 रुपये शासनाने देशमुख यांना द्यावे असे आदेश देण्यात आले होते। मात्र 3 वर्षाचा कालावधी उलटला तरी अद्याप पावेतो ही रक्कम शासनाने दिलेली नाही। भूसंपादन केलेली आहे जमीन ती 2015 पण निकाल लागलेला आहे त्याचा। त्याच्यानंतर त्यांनी आतापर्यंत पैसे भरले, वारंवार कोर्टामध्ये अर्ज दिलेले आहे की आज भरतो उद्या भरतो, आजपर्यंत भरलेलं नाही। 8 दिवसापूर्वी आम्ही आता सिनियर डिव्हिजन मलकापूर यांच्याकडून वॉरंटचा अर्ज घेतलेला आहे आणि आज तर बजावणी करता आलो तर ADO साहेबांनी डायरेक्ट म्हटलं की आम्ही पैसे भरू शकत नाही, तुम्हाला जे घेऊन जायचं आहे ते घेऊन जा। गाडीचं विचारलं असता गाडी बुलढाणा गेलेली आहे म्हणून सांगितलं, म्हणून आता खुर्ची जप्त केलेली आहे। यामुळे मंगळवारी मलकापूर न्यायालयाने उपविभागीय अधिकारी सुनील विंचनकर यांच्या कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले। त्यानुसार दुपारी उपविभागीय अधिकारी विंचनकर यांची खुर्ची जप्तीची कारवाई करण्यात आली। नांदुरा कोर्टाच्या इमारतीच्या जागेचा वाढीव मोबदला मिळण्याची मलकापूर विद्यमान न्यायालयामध्ये केस सुरू होती। त्याचा निकाल 2015 मध्ये लागला आणि जवळपास 2,01,00,000 रुपये आणि आजपर्यंतचं व्याज हे वारंवार केसमध्ये टाकून शासनाने आतापर्यंत पैसे दिले नाही, म्हणून विद्यमान मलकापूर वरिष्ठ न्यायालयाने जप्ती वॉरंट काढला। त्यानुसार मी या ठिकाणी अंमलबजावणीसाठी दिलीपसह आणि वकिलासह आलो आणि SDO साहेबांनी या ठिकाणी नक्की पैसे देण्यामध्ये असमर्थता व्यक्त केली, म्हणून एक त्यांची खुर्ची या ठिकाणी आम्ही जप्त करून जप्ती वॉरंटमध्ये घेऊन चाललो आणि न्यायालयामध्ये हे करू। शासनाने ताबडतोब लवकरात लवकर पैसे दिले तर याच्यापेक्षा सुद्धा न्यायालयाच्या नियमानुसार पुढील कारवाई आम्ही आवश्यक करू। जप्तीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना उपविभागीय अधिकारी विंचनकर यांनी खुर्ची मोकळी करून दिली होती। फारुख सर, बुलढाणा येथून VC न्यूज करिता।